नमस्कार, मी ओंकार चन्ने. आज आपल्यासोबत जुळलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आपण सगळेजणच परिचित आहे. त्यांना आपण नेहमी सोशल मीडियावर ऐकतो. तर चला आज गप्पा मारूया सौरभ भोसले यांच्यासोबत. नमस्कार. नमस्कार. सर, स्टँडअप कॉमेडी तुम्ही ज्या वेळेला करता, स्टोरी टेलिंग करता, तर ते स्टोरी टेलिंग करत असताना तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? ओके, पहिला एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? आता पहिल्याच वाक्यात बघ मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की थोडंसं आपल्याकडे काय आहे की हे जे जॉनर आहे ते खूप मिसइंटरप्रेट केलं जातं आणि त्यात कोणाचीच चूक नाही आहे. बिकॉज आता ॲज यू सेड की स्टँडअप कॉमेडी, बिकॉज समटाईम्स आय मेक देम लाफ, म्हणजे मी हसवतो. सो कधी इन्स्पायरिंग बोललं तर असं वाटतं की अरे मे बी मोटिवेशनल स्पीकर आहे. कधी हसवलं तर वाटतं की मे बी स्टँडअप कॉमेडियन आहे. बट देर इज थिन लाईन इन बिटवीन, दॅट इज स्टोरी टेलिंग. सो देर इज अ स्टोरी टेलर इन इच वन ऑफ अस. तुझ्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, प्रत्येक जणामध्ये. फॉर एक्झाम्पल, तू स्कूलमध्ये तुझा बेस्ट फ्रेंड, तुझा बेंचमेट आहे, तो आज आला नाही आहे. आज स्कूलमध्ये काहीच असं खास नाही झालेलं, बट तुला खूप वाईट वाटतं की अरे दिवसभर तो नाही आहे आणि तुला बोरिंग दिवस गेला आहे. आता त्याला तुला गिल्ट द्यायची म्हणून तू घरी जाऊन ते सांगतोस का नाही की अरे आज तुला माहिती आहे का किती मजा आली, तू यायला पाहिजे होतं, आज तू हे मिस केलं. बट झालेलं काहीच नसतं. सो दॅट इज अ स्टोरी टेलिंग. स्टोरी एक आपला इतिहास असेल, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला, दुसऱ्या पिढीकडून दुसऱ्या. इमॅजिनेशन खूप वेगळा पार्ट आला. सो ह्याच्यात खूप वेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, पर्स्पेक्टिव्ह पण आले ह्यात. इतिहास आहे असं सांगण्यात आला, ते पण स्टोरी टेलिंगच आहे, बरोबर आहे. त्यानंतर पर्स्पेक्टिव्ह असते की अरे तो माझ्याकडे बघून हसला म्हणजे मला असं वाटतंय, दॅट इज अ स्टोरी टेलिंग. किंवा एक्झॅक्टली जी स्टोरी सांगितली ती घडते ती तशी सांगणे. जसं मी माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्यात तिथं लोकांची फक्त नावं बदलतंय जस्ट टू कीप देम देअर प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियलिटी. अँड आय एम टेलिंग ॲज इट इज, की जसा दिसले तसं. सो माझा अनुभव छान आहे. रोड खूप खडतर आहे, खूप अवघड आहे. जेव्हा मी चालू केलेलं एक 5 वर्ष आधी मी पब्लिक स्पीकिंगमध्ये आलो. मी कॉर्पोरेट एम्प्लॉई होतो एक मोठ्या MNCमध्ये. त्यानंतर सगळ्यात मोठ्या MNCमध्ये मी होतो. त्यानंतर ते करत करत मी पब्लिक स्पीकिंग करायचो. आफ्टर 1 year ऑफ पब्लिक स्पीकिंग आय डिसाइडेड की आपल्याला स्टोरी टेलिंग शोज करायचे. आणि पहिलं नाव जे पुढं होतं ते माझं होतं की पु ल देशपांडे. देन आफ्टर तुम्हाला हिंदीमध्ये गेला तर झाकीर खान आहे, देन बस्सी आहेत, बट दे आर कॉमेडियन्स. ठीक आहे, स्टँडअप कॉमेडियन्स. सो त्यांनी त्यांची लीग कशी बनवली की इट टू देम अराउंड आय गेस 5 ते 6 वर्ष लागले, ॲटलीस्ट 7 ते 8 वर्ष. आणि देन ते सगळ्यांना काय म्हणू शकतो रेकग्नाईज व्हायला लागले. सो मी 5 वर्ष आधीपासून ग्राउंडचा म्हणजे काय म्हणू शकतो अभिप्राय घेतला, सगळ्यांचा अनुभव घेतला जो स्कूल्सचा आहे, कॉलेजेसचा आहे. सो 550 स्कूल कॉलेजेसमध्ये आय विजिटेड आणि आय यूज टू स्पीक अपॉन सॉफ्ट स्किल्स असो, इंटरव्ह्यू स्किल्स अँड टेक्निक असो. देन आफ्टर वन डे आय डिसाइडेड टू क्विट माय जॉब. जो एक कंपनीमध्ये 4 वर्ष होता, ती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये गेलो. आय हॅड अ व्हेरी गुड सॅलरी, व्हेरी गुड सॅलरी. सो आय डिसाइडेड टू रिझाईन. 7व्या दिवशी मी तो जॉब सोडला अँड आय डिसाइडेड की मी स्टोरी टेलिंग शोज चालू करणार आहे 2025 नंतर. सो फॉर नेक्स्ट 2 years 2023ला मी ठरवलं दिस इज माय प्रिपरेशन टाईम. बट इन बिटवीन फायनान्स तर येतोच, बट घरी बसून करणार काय आपण, फक्त सेशन्सला जातोय. सो वन डे आय डिसाइडेड, वन ऑफ माय फ्रेंड सजेस्टेड की तू कॅमेरा पुढं बोल. ओके चलो लेट्स डू इट. सो एक शॉर्ट कॉन्टेंट आम्ही शूट केला एक दुसऱ्या चॅनलवरती. सगळ्यात पहिला शो कोणता होता तुमचा, म्हणजे जेव्हा जर्नी? शो खूप नंतर आले. सो फर्स्ट व्हिडिओ आला तो 9 मिलियनवर गेला. अच्छा, लाईक 90 lakhs. सो इट वॉज मला असं वाटलं की अरे वर्केबल आहे. सो मी जे स्टेजवर बोलतो ते कॅमेरा पुढे बोलायचं, बिकॉज आय वॉज अ टोटली कॅमेरा शाय पर्सन. मला 2000 लोकांपुढे बोलता येईल, बट असं नाही. 6-7 महिने मी स्टुडिओ व्हिडिओज केले. सो इट वॉज रिलेटेड टू सेल्फ हेल्प असो किंवा थोडंसं ह्युमरस असो. देन आफ्टर वन डे आय डिसाइडेड की 2025 खूप लेट होते, कारण की देर आर सो मेनी कॉन्टेंट क्रिएटर नाव खूप जास्त आहेत. सो एक दिवस मी ठरवलं नाही, लेट्स डू इट, शोज करूया. सो पहिला शो मी जो केला स्टोरी टेलिंगचा तो होता 19 मार्चला 2023ला. ठीक आहे, त्या शोचं नाव होतं निवांत. सो आम्ही तो अनाऊन्स केला पुण्यासाठी आणि एक 10 दिवसामध्ये हाऊसफुल झाला. देन निवांत नंतर काय फरक पडतो झाला. सेकंड स्पेशल्स, थर्ड स्पेशल्स जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे, फोर्थ स्पेशल्स चालायचंच, फिफ्थ स्पेशल्स मी आहे की. अँड करंटली आहे म्हणून महाराष्ट्र टूर, महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे. 6व्या स्पेशलच्या घरी विचारून सांगतो. सो जेवढे स्पेशल्स केलेत बाय गॉड्स ग्रेस आणि भगवानाच्या कृपेनं आपलं सगळे शोज हाऊसफुल आहेत इन ईच अँड एव्हरी सिटी. पण घरी सांगताना आता घरचे नेहमी आपल्याला म्हणतात की बा हे करू नको, ते करू नको. तर आता ही नवीन फील्ड असल्यानंतर त्या घरच्यांना कसं काय कन्व्हिन्स केलं, म्हणजे काय मी काय करतो आहे हे घरी सांगायला थोडं?
हा हे हार्ड असतं. इव्हन हा. घरचे सोडा, माझं जेव्हा लग्न झालं, आय जस्ट गॉट मॅरिड इन हा. जानेवारी. हम्म. सो तिच्या वडिलांना सांगणं खूप हार्ड होतं. हम्म. घरातले सोडा, घरातले आपलेच असतात. ठीक आहे. सो घरातल्यांचा एक बेसिक रूल असतो. आणि आय गेस अभिषेक उपमन्यू पण बोललेला आहे की घरी दोनच प्रॉब्लेम असतात की तू फायनान्शियली स्टेबल आहे का, तू कमवू शकतो का. माझ्या भाषेत, सातारा भाषेत सांगायचं म्हणलं तर आपल्या आईवडिलांची आपल्याकडून एकच अपेक्षा आहे, माझ्या डोक्यावरचे केस गेले, तुझ्या नाही गेले पाहिजे. मला रात्री झोप नीट लागत नाही, तुला लागली पाहिजे. माझ्यावर EMIचं वजन आहे, तुला नाही झालं पाहिजे. मी माझ्या मुलाबाळांना वेळ नाही देऊ शकलो, तू दिला पाहिजे. सो स्ट्रगल दॅट आय कॅरेड शुड बी रिस्ट्रिक्टेड टू माय सेल्फ बट नॉट टू यू, असं आईवडिलांना वाटतं. बट इट्स इम्पॉसिबल. एका मिडल क्लासमध्ये जर जन्माला आला तर एका पिढीचा दुसऱ्या पिढीकडे जातं. सो माझ्या वडिलांना माहित होतं की आय एम अ गुड स्पीकर, आय कॅन स्पीक वेल, स्टोरीजचं नॅरेशन छान करू शकतो. प्लस जेव्हा मी सोडून जेव्हा बाहेरचे येऊन बोलतात ना पप्पांना, तेव्हा ते जास्त इम्पॅक्ट टाकतं. सो फॉर 4 इयर्स, फर्स्ट 4 इयर्स माझा जेवढा पगार होता तेवढा मी एका सेशनमधून कमवायचो. आणि माझ्या महिन्यात 15 सेशन व्हायचे, तरीही मी जॉब करत होतो. ओके, जस्ट बिकॉज की पप्पांना वाटतं का अरे जगातल्या सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट IT कंपनीमध्ये माझा मुलगा काम करतोय. ते होतं ना की अरे ब्रँड आहे. आफ्टर 4 इयर्स कोविडमध्ये खूप सेल्फ रिअलायझेशन आलं. मला समजलं की ही इंडस्ट्री बदलते. मग थोडं थोडं वडिलांना कळायला लागलं की हा काय करतोय. पण कधी विरोध नव्हता. तू कर, तुझे ते ठराविक अमाऊंट ऑफ मनी तुला येतंय, तू शनिवार रविवार करतोय, तू कर. अँड द डे आय डिसाइडेड टू रिझाईन, 7व्याच दिवशी, खूप छान पगाराची नोकरी. त्यांनी 2च प्रश्न विचारले की तू जे करतोयस ते तुझ्या होणारे जी पार्टनर असेल कधी तिला समजून सांगू शकशील का. अँड सेकंड थिंग इज की तुझं घर चालेल काय. आय सेड येस, खूप छान चालेल. सर कम बॅक होम. आता हे घरचं होतं. आता लग्न झाल्यानंतर जी नवी मुलगी येते, आता मुलीला पण ते हां, तो पार्ट माझा खूप सोपा आहे. तिनं माझं लग्नाच्या आधी एकही स्पेशल बघितलं नव्हतं ना, व्हिडिओ बघितलेले. सो शी ट्रीट्स मी लाईक अ नॉर्मल पर्सन अँड दॅट्स द बेस्ट थिंग. तिने माझे स्पेशल किंवा शो बघितले असते तर आय डोंट थिंक की आमचं एवढं नाटक घट्ट राहिलं असतं. बिकॉज कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये बघितलं आणि स्टेजवरती बघितलं तर वाटतं की काय भारी व्यक्ती आहे ना, बट सगळे इन पर्सन बोरिंग आणि सेमच असतात. इन माय शोज आय लाईक प्रॉम्प्ट लाईन की आपण सगळे लॉटचा माल आहे. लोक म्हणतात की खुदा ने तुझे बनाया होगा शिद्दत से, खुदा के पास टाइम नहीं. Each and everyone has a same story, different plots, different intensity. That's it. सो मला तिच्याकडून असं उलट जस्ट आता बघ एक महिना झाला माझ्या लग्नाला आणि तेव्हापासून मी दौऱ्यावरती, हा 3रा महिना आहे. शी इज सपोर्टिव्ह, शी नोज की तो काय करतोय. शी इज ऑल्सो इन द फील्ड ऑफ कॉन्टेंट क्रिएशन इन योगा. तिला माहिती आहे. आणि शी अँड आय नो की व्हॉट वी साइंड अप फॉर, आम्ही कशासाठी एकत्र आहे आणि आमचं हे एम काय आहे. सो आणि इट्स ट्रू की इट्स हार्ड टू डेट अँड मॅरी अ ॲम्बिशियस वुमन, ॲम्बिशियस मॅन. बट आम्ही दोघं ॲम्बिशियस आहे. सो त्यांना माहिती आहे पुढचे काही वर्ष जर आपण एकत्र राहिलो छान आणि एकमेकाला सपोर्ट केला तर वी विल सी अ गुड डेज आणि आईवडिलांना छान रिटायरमेंट देऊ शकू आणि फ्युचर प्लॅन छान राहतील. सो हे आहे. वहिनींना कसं वाटतं, जसं तुला जेव्हा नेहमी पाहतात म्हणजे बोलताना हे करताना, तर काही सजेशन वहिनींचं की हां, म्हणजे काय असतं, तिने एक शो अटेंड केला आहे माझा, लाईव्ह शो. तिने माझे व्हिडिओज पण पाहिले नव्हते. सो लग्न झाल्यावर माझा मी आहे की म्हणून शो होता जो आत्तापर्यंत सगळ्यात जास्त ह्युमरस आहे आणि आत्ता करतोय तो त्या 10 पट आहे. तर तेव्हा मम्मी आणि ती दोघे आलेले. तर सजेशन असे तिच्याकडून नसतं. शी नोज की ते माझं फील्ड आहे. जसं की आता आय एम नॉट सो हेल्दी. माझी बायको योगा ट्रेनर आहे. आय एम स्टील वर्किंग ऑन माय सेल्फ. मी तिला काहीतरी शिकवायला जाणं इज चुकीची थिंग. आम्हाला आमच्या बाउंड्रीज माहिती आहेत, आम्हाला आमचं फील्ड माहिती आहे, आम्हाला आमचे सेगमेंट माहिती आहेत. बट फीडबॅक्स आर देअर की आज एनर्जी डाऊन वाटली, असं का, मग इथे पंच इथं पॉज. सो ती सांगते. मग हा किस्सा राहिला, मग तो किस्सा सांगू शकते. सो ते होतं. बट आम्ही आमची प्रोफेशनल लाईफ आहे ना खूप वेगळी ठेवली. सो आम्ही आमच्या घरामध्ये खूप हेल्दी असं वातावरण असतं. म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू माय फादर की मला आधी 12वीपर्यंत असं वाटायचं खूप स्ट्रिक्ट आहेत. पण त्यानंतर इतकं हसत खेळत वातावरण आहे की कधी कधी मला असं होतं की मला मम्मीला आणि तिला सांगायला लागतं की शांत बसा आता तुम्ही दोघी. सो इतकं फ्रेंडली वातावरण. आणि त्यामुळे मला वाटतं की द मोर सेन अँड साऊंड आय फील ॲट माय होम, जेवढं छान मला वाटेल, भारी वाटेल, तेवढं मी स्टेजवर छान परफॉर्म करू शकेल. त्या दोघींनाही ती माहिती आहे. जेवढं आम्ही सगळे एकत्र छान राहू शकू तेवढा त्याचा योगा बेटर होईल. पप्पा दुकानात छान परफॉर्म करतील. सो हा पार्ट आहे. सो सजेशन्स असताना असावेत. आपला पार्टनर स्वतःपेक्षा जास्त आपल्यावरती लक्ष ठेवतो. सो सजेशन्स आर ऑलवेज देअर. नवीन जी पिढी आहे आता, ते नवीन पिढीला जर समजा या करिअरमध्ये, आता करिअर पुष्कळ सारे आहेत. आता घरच्यांचं जे सजेशन्स असतात, काही स्वतःच्या मनातले असतात किंवा काही करायला आपण कमी जास्त. आता जर तुमच्या म्हणजे या फील्डमध्ये जर समजा करायचं आहे तर काय म्हणजे सजेशन्स? ओके, सो देर आर सो मेनी स्टोरी टेलर्स अँड स्टँडअप कॉमेडियन्स जे येतात, शोजला पण येतात आणि सांगतात की एक सेट लिहायला मला एवढा दिवस लागला,
तुम्ही एवढे सेट्स कसे करता किंवा काय. एक थेअरी असते, एक प्रॅक्टिकल असतं आणि प्रत्येकाची एक वे ऑफ कन्व्हेइंग मेसेज अँड परफॉर्मिंग आर्ट असतं. माय वे ऑफ परफॉर्मिंग आर्ट इज की आय नेवर प्रिपेअर. आय प्रिपेअर, माय प्रिपरेशन इज माय ट्रॅव्हलिंग, द थिंग्स दॅट आय लिव्ह. जे मी किस्से माझ्या मित्रासोबत, मला माहिती आहे हा मित्र माझा एवढा हरामी की मी त्यासोबत गेलो तर आज काहीतरी कांड होणार आहे. सो दॅट्स माय कॉन्टेंट. सो आय डोंट प्रिपेअर फॉर कॉन्टेंट. मी त्याला कॉल करून कुठे तर जाणार आहे, सो तो मला कॉन्टेंट देणार आहे. मला माहिती आहे मम्मी आणि प्रणतीकडून जर काय कॉन्टेंट काढायचं आहे, त्यांचं कॉन्व्हर्सेशन चालू असताना मी जाऊन फक्त माझी काडी लावून यायची. आय विल गेट अ कॉन्टेंट. हा प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते. आणि आय ट्रॅव्हल अ लॉट बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. मी 25 जिल्हे महाराष्ट्रातील लालपरीनं फिरलोय, महाराष्ट्र बस. सो त्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्टेंट आहे. एका बसमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा तिथं 40 प्रकारचे लोक असतात. एक आजी असते जे सुनाला शिवाय देते, एक मुलगा असतो तो कॉलेजला शिवाय देत असतो त्याच्या, एक मुलगा असतो तिनं एका मुलीसाठी जागा ठरलेली असते, तेवढ्यात म्हातारा येतो तिथं बसतो, ती वरून बघत असते, तो बघत असतो. सगळं आपण बघू शकतो. इफ यू आर गुड अँड किन कॉन्टेंट ऑब्झर्वर ना, तर यू कॅन बी अ गुड परफॉर्मर. मी परत एकदा सांगतो, खूप सारी लोकांना ह्या फील्डमध्ये यायचं आहे. यावं माझी इच्छा आहे की जेवढे कॉन्टेंट क्रिएटर्सकडे स्किल आहे ना, त्यांनी स्टेजवर यावं. माझी खूप इच्छा आहे की जेवढे कॉन्टेंट क्रिएटर असतात, मराठी असो हिंदी असो, स्टेजवर या. कारण व्हर्च्युअलमध्ये नंबर्स वगैरे खूप भारी वाटतं. आय नो की मिलियन्स अँड बिलियन्स. आफ्टर सम पॉईंट इट्स अ बबल. जातात रीत होतं ते. बट शोजला लोक येणं, ते ऑडिटोरियम फुल होणं, त्यानंतर फीडबॅक मिळणं, तो लाफ्टर, तो क्लॅप्स, दॅट्स अ रिअल फीडबॅक. तिथं तुम्ही पैसे देऊन नाही आणू शकत लोक, बरोबर. पैसे देऊन तुम्हाला ते येणार आहेत. दॅट्स द थिंग. ॲडवाईस असं नाही मी म्हणू शकत. मी आय थिंक पुढचे 5 वर्षात तो माझा अजूनही रॉ पिरियड असेल. कारण मला वाटतं कोणत्याही कलेला 5 वर्ष डेडिकेट करावी. पब्लिक स्पीकिंगला 5 वर्ष केली, स्टोरी टेलिंगला 1.5 वर्ष झाले, अजून थोडा वेळ देईल. बट ॲज आय से की 2025 नंतर मला सांगायला लागणार नाही की कोणचा बरोबर बसलो. ओके. सो मी आत्ता मराठीमध्ये आहे. देर आर फ्युचर प्लॅन्स दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये पण. सो मला असं वाटतं जर तुम्ही ह्या फील्डमध्ये यायचे, स्पेसिफिकली अबाउट स्टँडअप कॉमेडी ऑर पब्लिक स्पीकिंग ऑर ऑरेशन, तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग की 3 गोष्टीपैकी एक गोष्ट खूप हार्डकोर आली पाहिजे तुम्हाला. एक तर तुमचं कॉन्टेंट कन्झम्पशन छान पाहिजे, विदाऊट गेटिंग इन्फ्लुएन्स बाय दॅट. फॉर एक्झाम्पल KGF बघितलं तर तुझ्या अंगात यश नाही आला पाहिजे. मनी हेस्ट बघितलं तर तुला प्रोफेसरसारखं नाही वाटलं पाहिजे. विदाऊट गेटिंग इन्फ्लुएन्स्ड अँड विदाऊट गेटिंग दॅट कॅरेक्टर इन यू शुड बी एबल टू जज अँड कन्झ्युम दॅट कॉन्टेंट. तर तू छान परफॉर्म करू शकतो असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, यू शुड बी गुड कम्युनिकेटर, की आपण पॉडकास्टच्या आधी थोडंसं बोललो, सो दॅट वी विल गेट अ वाईब अँड फील ऑफ इट. तू कधीही बघशील तुमच्या ग्रुपमध्ये एखादा असा मुलगा असतो जो कोणाशीही 2 तास बोलू शकतो, रिक्षावाला असो कोणी असो. सो ही मेक देम फील कम्फर्टेबल. सो तू दुसऱ्यांना कम्फर्टेबल फील करून देतो का? तू जेव्हा माईकवर जातो आणि माईक हातात घेतो तेव्हा जर खालून काय बोलला ना, त्याचा अपमान न करता त्याला शांत करायचं. इट टेक्स अराउंड खूप तपस्या लागते एवढं अटेंड करायला. आणि पहिली गोष्ट, फेमस व्हायला ह्या क्षेत्रात येऊ नका. ब्रुटली सांगतो. पहिले 5 वर्ष मी जेव्हा 20-25 जिल्हे फिरलो, तेव्हा रात्रीचा विंचू चावला तरी मी दुसऱ्या दिवशी उठून परत बलमपट्टी करून संध्याकाळी शो केले. हां, आम्ही गगनबावड्यासारख्या घाट रिजनमध्ये गेलो आहे, तिथं सेशन्स केलेले आहेत, सगळीकडे गेलेलो आहे, जिथे जिथं जाता येईल तिथे गेलेलो आहे. तेव्हा मला वाटायचं की लोकांनी मला ओळखावं, मी एवढं काम करतोय, मी एवढं सेशन करतोय, मला रेकग्नायझेशनच नाही, मला फॉलोअर्सच नाही. आता फॉलोअर्स आले, मला वाटतं अरे ती माझी स्टोरी होती, प्रत्येकाची असते, नाही रेकग्नायझेशन मिळत. पण बरेच लोक फॉलोअर्स नंबरसाठी जर तुम्ही येत असाल परफॉर्मिंग आर्ट्समध्ये, डोंट. युअर मेन फोकस शुड बी ऑन आर यू हॅपी परफॉर्मिंग द आर्ट दॅट यू आर परफॉर्मिंग. देन आफ्टर तुम्ही स्टेजवर गेल्यावर भारी वाटतं का? देन आफ्टर तुमच्या ऑडियन्सला भारी वाटतं का? महत्त्वाचं ते आहे. तुला एकट्याला भारी वाटून नाही चालणार ना, की तुला छानच वाटतं मी स्टेजवर छान. तुम्ही फक्त तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीसाठी शोज नाही करू शकत. यू शुड बी एबल टू मेक पीपल लाफ फॉर ॲटलिस्ट 30 मिनिट्स और मेक देम लिसन फॉर 30 मिनिट्स, शॉर्ट स्पॅन. सो ह्या गोष्टी खूप गोष्टी आहेत. बट मी परत एकदा सांगतो, डोंट कम इन एनी फील्ड फॉर फेम. सोशल मीडिया फेम देतं. पहिले 100K खूप सोपे आहेत. मी परत एकदा सांगतो, तुमचे 100K झाले ना, केक पण कापू नका. आता अल्गोरिदम एवढं भारी इंस्टाग्रामचं की विदाउट इवन आस्किंग फॉर कंटेंट दे आर थ्रोईंग कॉन्टेंट. इफ यू आर गेटिंग 100K ऑन यूट्यूब ना, 1 नंबर पार्टी कर. कारण यूट्यूब ऑडियन्स वेगळे, इंस्टाग्राम ऑडियन्स वेगळे. इंस्टाग्राम ऑडियन्स कसं आहे की तुम्ही मोबाईल स्क्रोल करताय, इवन इफ यू आर नॉट टार्गेटिंग दॅट ऑडियन्स, यू विल बी सजेस्टेड टू दॅट ऑडियन्स बिकॉज तुझ्या रिलेटेड कुठल्या तर सेगमेंटची रील सेव्ह झाली.
यूट्यूबचं ऑडियन्स लॉयल का राहतं मी तुला सांगतो. यूट्यूबवरती गेला की आडवं पडायला लागतं, बेडवर झोपायला लागतं, फोन आडवा काढावा लागतो, ॲड स्किप करावी लागते, मग व्हिडिओ लागतो. इट टेक एफर्ट्स टू वॉच अ यूट्यूब व्हिडिओ. दॅट्स वाय यूट्यूबवरून जर तुम्हाला कोणी पाहिलं असेल तर तो नावाने ओळखतो, अरे तुझं नाव हे आहे ना. पण इंस्टाग्रामवरून कोण ओळखतं म्हणतं हा तुम्हाला कुठं तर पाहिलंय. दॅट्स द डिफरन्स. मग तुम्हाला तुमचं मीडियम ऑफ काय म्हणू शकतो, अपलोडिंग अँड मीडियम ऑफ कनेक्टिंग विथ पीपल हे पण बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं लार्जेस्ट मीडियम इज 1-to-1 इंटरॅक्शन. ते जेवढं बेटर कराल, त्याचं शूट कराल, त्याचा पीस ऑफ कॉन्टेंट कुठेही जाऊ शकतो. जसं तुमचा महाराष्ट्र दौरा चालू आहे, तर महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जितके म्हणजे तुमचं सिटीज तुम्ही फिरल्यात, तर त्या सिटीजमध्ये तुम्हाला काही एक्सपिरियन्स म्हणजे जास्त. काय, म्हणजे जसं आता एक अपेक्षा असते की बा मी इंटरव्ह्यू घेतोय तर त्या इंटरव्ह्यूला एवढं पब्लिक आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक आली की आपलं अजून क्युरिओसिटी. देवाच्या कृपेनं 2-3 गोष्टी झाल्यात माझ्यासोबत छान. आणि देवाची कृपा आणि लोकांना माहीत नसलेलं कष्ट, की एक वेळ अशी होती की मी कॉलेजेसमध्ये जायचो आणि म्हणायचो की प्लीज एक सेशन लावा, आय गॅरंटी यू की त्या मुलांचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल. अच्छा, म्हणजे आपण स्टार्टिंग कॉलेजपासून. हां, म्हणजे मी सॉफ्ट स्किल्स आणि पब्लिक स्पीकिंगमध्ये होतो, कारण मी 21 कंपन्या क्रॅक केल्या त्या बरोबर. कॅम्पसमध्ये. मला स्टोरी टेलर व्हायचं होतं. आय डिसाइडेड इन 2019. पण मी माहिती आहे ना, मी 90s किड येणार आहे. मी अवकातीत स्वप्न बघणारा माणूस आहे. म्हणजे द डिफरन्स बिटवीन जेन झी अँड मिलेनियल्स, की सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, सेल्फ अवेअरनेस हे जेन झीला माहिती आहे. आम्हाला इज्जत दिली तर आम्ही घ्यायचो. आम्हाला मिडल क्लास फॅमिलीतून आहे मी, सो आम्हाला असं कधी कोणी पॅम्पर नाही केलं ना. सो मी खूप असा सेल्फ अवेअर व्यक्ती. आय नो की माझं पोटेन्शियल काय आहे, मी कुठपर्यंत जाऊ शकतो. सो 2019मध्ये मला वाटलं की माझं ओरेशन, माझं नॅरेशन त्या लेवलला पोहोचायला 2025 उजडेल. सो आय डिसाइडेड 2025ला करायचं. बट ते लवकर झालं बिकॉज आय वॉज सेल्फ अवेअर. सेल्फ अवेअर असणं खूप गरजेचं आहे. आणि मित्र असावेत ना, तर ते असेच असावे की जे टोकून बोलतील. माझे मित्र असेच होते की काय सावरे आहे असं आहे, त्यामुळं ते व्हायचं. नाहीतर काय मित्र असतात ना, भावा अरे तू लय भारी केलं, नाही. सो ते फक्त छान वाटावं म्हणून करतात. युअर ग्रोथ इज 0. सो ह्या वेळाने प्रत्येक सिटीमधून मी सिटी वाईज सांगतो. मला 3 सिटीजचं नाव इथं घ्यायचं आहे. म्हणजे बाकीच्या सिटीजचं तर बापच आहे. पुणे आणि साताऱ्याविषयी मी बोलणारच नाही, कारण ते एक जन्मभूमी, एक कर्मभूमी आहे, खूप मोठा लगाव आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट मला सगळ्यात भारी ट्रीटमेंट आणि सगळ्यात भारी जेव्हा कारमधून येतो कुठं आणि कधी येतो, तर मला 3 सिटीज खूप छान प्रेम देतात. एक आहे कोल्हापूर. कोल्हापूरचा ऑडियन्स बाप ऑडियन्स आहे. वेळेत ऑडियन्स येतं, लाईनमध्ये ऑडियन्स थांबतं, कलेला दाद देतं, अजिबातही काही इनडिसिप्लिन नाही. ऐकतात, बसतात, ऐकतात, मजा करतात, फीडबॅक देतात, माघारी जातात. नाशिक ऑडियन्स इज व्हेरी गुड, सिटी इज व्हेरी गुड. आणि नागपूर, तुमच्याकडे एवढे मोठे मोठे रोड आहेत भाऊ, झाडं पण आहेत, तुम्ही त्यात ठेवले. सो वी गेट दॅट एसेन्स की आमच्याकडे साताऱ्याला झाडं भरपूर आहेत. ठीक आहे. सो मला ग्रीनरी खूप आवडते. रोड्स खूप मोठे, तिथं कुठं ट्रॅफिकमध्ये आत्तापर्यंत आम्ही अडकलो नाही, मागच्या वर्षी पण नाही, यंदा पण. ठीक आहे, दॅट्स अ गुड थिंग. आणि हे 3 सिटीज मला खूप छान. आणि नवीन शिकतोय. आता लातूरला पहिला शो केला, सो माहीत नव्हतं लातूर कसं परफॉर्म करेल. सो आम्ही थोडा करत काय केलं, आम्ही आधी छोटा हॉल बुक केला, मग मोठा हॉल असं करत करत 250 लोक आली. रत्नागिरीला पण सेम गोष्ट झाली. आम्हाला वाटलं रत्नागिरीत 20-30 लोक येतील, 100 लोक आली. ठीक, हाऊसफुल झाला, ओव्हर क्राऊडेड झाला. सेम हॅपनिंग विथ बीड, पुण्यश्लोक, अहिल्यादेवी नगर, हे 4 ह्यावेळेस नवीन ॲड केलेले आहेत आम्ही. आणि नागपूरचं सेम झालं. मागच्या वेळेस नागपूरला माझी भाषा थोडी घाटी आहे. सो काही लोकांना वाटेल की मी रूढ आहे, पण मी रूढ नाही आहे, आमची भाषाच अशी आहे. आता आमच्याकडचे काही शब्द इथं तुम्हाला शिव्या वाटतील, पण ते तिकडे सिंपल शब्द, बरोबर आहे. बरोबर. सो आता बावा हा शब्द आहे तुमचा, सो आमच्याकडे तो थोडा वेगळा वाटेल, बट इथं तो एक स्लँग आहे, प्रॉपर स्लँग आहे. सो मैलावरती भाषा बदलते. सो मागच्या वर्षी नागपूरचा अनुभव मी तुला सांगतो. आता नागपूरमध्ये म्हणून तर आम्ही चिटणवीस सेंटरला आधी 70 लोकांचा हॉल बुक केला, शो अनाऊन्स केला आणि एका आठवड्यामध्ये 70 गेले. सो आम्ही तिथं ओळीनं हॉल आहेत ना सगळे, हो. आम्ही 70चा 100ला गेलो, 100 बुक झाला. 100चा 150 गेलो. म्हटलं आता बस, आता इथून पुढे नाही. 150वरती आम्ही क्लोज केलं. 150 क्लोज केला आणि त्या दिवशी ऑन द स्पॉट 150 लोक आली. बापरे. ऑन द स्पॉट की आम्ही कॅम्पेनिंगला कमी पडलो, की आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनिंग कमी पडलो, पण बऱ्याच लोकांना समजलं की इथे शोज आहे असं तसं, ते इथे आले 150 लोक. बघा, ह्या कॉलेजमधून त्या कॉलेजमधून. एक डोहाळा जेवणाचा कार्यक्रम होता, त्याचं डेकोरेशन चाललेलं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आमचा शो होऊ दे, रात्री येणं तुमचं, मग तुम्ही रात्री डेकोरेशन केलं. त्या लाईटवाल्याला एक्स्ट्रा पैसे देऊन त्या 300च्या हॉलला मी शो केला इन जस्ट 20 मिनिट्स. हे जे दिसतं ना, ह्याच्यामागं खूप मोठी सिस्टीम असते. नाव जस्ट इमॅजिन, सातारावरून मी आलेलो आहे, पुण्यावरून 5-6 लोक आम्ही ट्रॅव्हल करतोय.
साताऱ्याला आम्ही 1300 लोक मॅनेज केली, 1300 ऑडियन्स 7-8 लोकांनी. सांगलीला आम्ही 5 लोकांनी 300 ऑडियन्स मॅनेज केलं. कोल्हापूरला 500 ऑडियन्स मॅनेज केलं. सोलापूरला 300 ऑडियन्स मॅनेज केलं. त्यानंतर ठाण्याला 70 ऑडियन्स, मुंबईला 500 ऑडियन्स, नाशिकला 300 ऑडियन्स, छत्रपती संभाजीनगरला 700 ऑडियन्स भरूनात 5 लोकांनी मॅनेज केलेले. सो हे जमलं ना, का नाही जमलं? कारण की एवढं वर्ष करतोय, 5 वर्ष करतोय, दिसतंय 1.5 वर्ष झालं. सो टीम असणं खूप मोठी गोष्ट असते. आणि मला आय एम ग्रेटफुल टू डेम की बिकॉज दे क्लॅप वेन दे सी मी विनिंग. असे खूप कमी लोक आहेत की बाबा त्यांना माहिती आहे स्टँडिंग ओवेशन त्याला आहे, क्लॅप्स त्याला आहेत, फॉलोअर्स त्याला आहेत. तर टीम कुठे तर हे होते ना की अरे का, बट तसं नाही आहे. दे आर गेटिंग फीडबॅक्स, सगळ्या गोष्टी होत आहेत. सो ही खूप मोठी गोष्ट असते. आता खूप कोण ऐकत असेल नवीन कॉन्टेंट क्रिएटर तर त्याला लोड येईल. हे सगळं सुरुवातीला नाही होत. मी स्वतः जायचो, जेव्हा सेशन्सला जायचो, तिथल्या मुलाला सांगायचो हा माझा फोन, मी बोलताना माझा फोटो काढ. हे मी 1.5-2 वर्ष केले. मी एकदा असं पुण्यावरून आलो आणि मंचरला माझा एक कार्यक्रम होता आणि एकटा आलो आणि त्यांना असं वाटलं की अरे हे जे टीम बीम असेल ना एवढा छान बोलतो. कोण नव्हतं, पहिलं 6 महिने झालेले आणि 25,000 दिले त्यांनी मला. अरे बाबा. आणि मी तिथं गेल्यावर माझ्या त्या तब्येत वगैरे ठीक आहे, मी असं होतो. म्हणले तुम्ही सर, सौरभ सर? म्हणलं येस. मी तर आय वॉज जस्ट 23. सो त्यांचं तर असंच झालं की हा काय क्राऊड मॅनेज करेल 500 लोकांचा. आता मला पहिला अनुभव असा आला की मी पहिल्यांदा एकटा कुठं तर बाहेर गेलेलो असं राहिला. आता तिथं त्यांनी मला एका हॉटेलला ठेवलं. त्या हॉटेलला राहिलं, त्या हॉटेलला जवळजवळ 30 खोल्या होत्या. 30 खोल्यामध्ये कोणाचंच बुकिंग नव्हतं, माझ्या एकट्याचं बुकिंग होतं. आणि रात्रभर मी जिथं रूममध्ये राहिलो तिथं पाणी टप 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 पडतं आणि मी बेकार हॉरर मूवीजला भेटतो आणि टी व्हीला लागेल तिथं हॉरर मूवीज लागलेत. ती पूर्ण रात्र आहे ना मी माझ्या ऑफिस कलिग्सला कॉल करून घालवलेली आणि तिथून जो मला कॉन्टेंट मिळाला ना त्याचा स्पेशल एक दिवस येईल. सो तुम्ही जे म्हणता ना सिटीज, आता मंचर त्यासाठी लक्षात राहिलं, ती रात्र लक्षात राहिली त्या कॉलमुळं. मी तुला सांगतोय, तू मला इमॅजिन केलं त्या लॉजवरती, त्या ह्याच्यावरती, तू इमॅजिन केलं त्या नळातून पाणी पडतंय. तू नळ बघितलाय तो नाही, हॉटेल बघितलं, यू इमॅजिन दॅट स्टोरी टेलिंग. ॲड्रेलिन, डोपामिन 2 ॲसिड आहेत. त्या ॲसिडवरती राईड करून कॉन्टेंट द्यायचं आहे. बरोबर आहे. यू गेट 1 नोटिफिकेशन फ्रॉम युअर क्रश किंवा स्टोरी लाईक केली तर आपण पोरांची नावं ठरवतो. बरोबर आहे. सो दॅट अमाऊंट ऑफ स्टोरी टेलिंग अँड दॅट अमाऊंट ऑफ इमॅजिनेशन वी हॅव. ते फक्त चॅनलाइज करायचं आहे. खूप लोकांना वाटतं बोलायला सोपं, करायला अवघड आहे. ॲब्सोल्युटली नॉट. डू इट, फेल, परत एकदा करा. फक्त ह्यात एक लाज भयान वाटते सुरुवातीला. खूप असं वाटतं की अरे ऑडियन्स आणि हे ते. यू वोंट बिलीव्ह, मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये एकदाही स्टेजवरती परफॉर्म नाही केलेलं आहे. 2018-20 ऑक्टोबरला फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ आय स्टेप्ड ऑन माय स्टेज ऑफ माय कॉलेज. मी तिथून 7व्या रस्टिकेट होतो. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. सो त्याच कॉलेजमध्ये मला बोलवलं म्हणून मी गेलो असं स्पीच करायला आणि 3 तास शो झाला आणि स्टँडिंग ओवेशन मिळलं. सो दॅट डे आय डिसाइडेड की दॅट्स द फील्ड दॅट आय हॅव टू चूज. आणि मेन म्हणजे कसं की ते कॉन्फिडन्स यायला, म्हणजे मी जी पंचलाईन लिहितो आहे किंवा मी जे स्टोरी सांगणार आहे. आणि ते सांगू का एक गोष्ट? चल मी एक अजून गोष्ट सांगतो तुला. खूप लोक म्हणतात शक्यच नाही रे, शक्य नाही. ओके ठीक आहे, ट्रॅव्हल विथ मी फॉर 2 days. मी नवीन शो दाखवतो करून तुम्हाला, जे आहे ते आहे. तुला सांगतो आता गंमत काय. चल मी शो लिहिला, खूप भारी शो लिहिला आणि मी असं धरून चाललोय की ऑडियन्स खूप छान आहे. सगळे वांड येऊन बसले तर खाली. त्यांनी ठरवले तर टाळीच वाजवणार नाही मी, आम्ही शिट्ट्याच मारणार, आम्ही काहीतरी वेगळंच करणार. व्हॉट कॅन यू डू? पण तू असं ठरवून गेला नाही आज वांड वेगळं ऑडियन्स आहे, मी तयारीत जातो. सगळे शांत मिळाले तर यू डोंट नो की तिथं कोणती लोक आहेत. फॉर फर्स्ट 15 minutes तुम्हाला तिथं मिक्स व्हायचं आहे, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमचं ऑडियन्स काय. अँड देन यू हॅव टू मोल्ड युअर स्टोरी विदाउट लुझिंग द जिस्ट ऑफ इट. ते जिस्ट न हरवता तुमच्या स्टोरीचं ते करायचं. खूप हेवी वाटेल मी जे बोलतोय ते, कारण हे 5-6 वर्षाचा थोडक्यात सांगायचा प्रयत्न आहे. बट हे असं आहे. आणि लिखाण जर म्हणशील तर आय राईट अबाउट माय डे. हां, की मला एखादी गोष्ट, माझे नोट्स जर बघशील फोनमध्ये तर मग ते नको एवढ्या नोट्स. हां, सो ते मी करतो, बट ते शोजमध्ये येत नाही. प्लस मी माझ्या फील्डमधील लोकांना आता बघणं कमी केलं आहे 6 महिने झालं. कारण असं भासवण्यात येतं की अरे तो कुठे आहे, मी कुठे नाही, मला बघायचं, मी जिथं तिथं ठीक आहे. सो समटाईम्स बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर, तुमच्या डोमेनमधील लोकांना आयडलाइज करण्याआधी किंवा कॉम्पिटिशन बघण्याआधी एक तर त्यांचं कॉन्टेंट बघायला सोडून द्या. जास्त बघू नका, शेअर्स बघू नका, लाईक बघू नका. त्याच्या पेजला एवढे का, माझ्या पेजला एवढे का. यू कांट कम्पेअर. एक दिवस असा येतो एका रात्री तुझे 6,000 फॉलोअर वाढतात, तो तिथंच राहतो. ती गोष्ट एका रात्रीची नसते, कन्सिस्टन्सीची असते. मेहनत आणि सगळ्या गोष्टींची ते. हां, आणि सी
सोशल मीडिया मला एकच कळत नाही की माझे एवढे जरी फॉलोअर्स असले तर मी सांगतो की मला खूप इम्पॉर्टन्स दिले. म्हणजे मला असं वाटतं ना की लोकांनी ॲप्रिशिएट जर मला कुठला म्हणलं मी तुझा शो ऐकला मला खूप मजा आली, मला वाटतं हा भाऊ बस तूच. कोण म्हणलं मी तुमचे व्हिडिओज बघितलेत आणि माझ्यात बदल पडला, मला माहिती आहे की थोडंसं खोटं बोलतोय तो, नाही फरक पडत जास्त व्हिडिओ बघून, तो टेम्पररी असतो. पोरं बापाचं ऐकत नाहीत, माझे काय ऐकतील. आय एम व्हेरी रिअलिस्टिक पर्सन, बरोबर आहे. आवडू शकतो, थोडंसं घेऊ शकता, बट यू कांट चेंज एनीवन्स माइंड, नाही बदलू शकत. बट वेन शोज आर देअर किंवा कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन इज देअर, व्हायचे चान्स जास्त आहे. ठीक आहे, सो ॲप्रिसिएशन मिळतं आहे तुम्हाला, पण ते खरं आहे का खोटं हे समजलं पाहिजे. आता एखाद्याला तुमच्यावर फोटो पाहिजे असला त्याला तुमचं नाव पण माहीत नसतं. तुम्ही केलं नाही का कितीतरी सेलिब्रिटीसोबत, कोणतं सेलिब्रिटी दिसलं तुम्हाला माहीत पण नाही त्याचं नाव काय, पण तुम्हाला माहिती आहे तो तारक मेहतामधला आहे कोणतं, तुम्ही म्हणता सर व्हेरी बिग फॅन, नाव विचारलं तर. सी माझ्याबद्दल मला असं वाटतं बेस्ट गोष्ट मी स्वतःला ॲनालाइज केल्यावर एक कळते की आय एम व्हेरी सेल्फ अवेअर पर्सन. मला माहिती आहे माझी लीग कुठपर्यंत आहे, ती लीग वाढवायचा माझा प्रयत्न आहे. अँड आय एम नॉट लुकिंग ॲट एनी वन, दॅट्स वाय ही ग्रोथ होऊ शकते. आणि मला वाटतं की कुठलाही आर्टिस्ट असतो जर त्याला मास्टरपीस क्रिएट करायचं असेल तर त्याला थोडंसं सॉल्टिट्यूडमध्ये राहावं लागतं त्याच्या. सो मी आत्ता आहे माझ्या की माझं घर छान, माझी कम्युनिटी छान, आणि मी आता कधी कधी कसं होतं की नवीन जे जनरेशन आहे ती फॉलोअर्स वाढायला काही व्हिडिओ टाकतात, म्हणजे काही म्हणजे लोक पाहत आहे की जे फॅमिलीसोबत आपण पाहू नाही शकत किंवा काही, तर त्यांना काय मेसेज देऊ की नाही. मला त्यांना काय सांगायचं नाही. सी मला आय एम नो वन टू टेल देम, बट आय कॅन टेल यू वन थिंग, टाकतायत म्हणजे बघणार आहेत. हां, अल्गोरिदम इज पुशिंग इट. सी हे खूप आधीपासून होत आलेलं आहे. चुकीच्या गोष्टी खूप फास्ट प्रमोट होतात. ते तुझ्यासाठी चूक आहे, त्याच्यासाठी चूक आहे का? तो म्हणतो ह्यात काय चुकीचं आहे? कोणत्याही गुटख्याची ॲड करणे एवढ्या मोठ्या लोकांसाठी चुकीचं नाही आहे. एवढे फॉलोअर्स घेऊन तुम्ही रमी खेळायला लावणार, मग ते फॉलोअर्सला कळलं पाहिजे की ज्याला आपण मोठा केला तो रमी खेळायला लावणार आज आपल्याला. बरोबर. इन लास्ट दॅट मेनी इयर्स मी नाही असलं ब्रँडिंग केलं. मी माझे मेल्स जर तुला दाखवले ना तर यू विल बी इन शॉक की जो आकडा मला आलेला आहे. पण मला माहिती आहे माझ्या घरातली जी माझ्या शोला येणारी मुलं सर्वसामान्य कुटुंबातली आहेत, त्यांनी माझ्याकडे काहीतरी बघितलं. मला नाही गरज आहे त्या पैशांची, आणि मला माहिती आहे की इट्स अ हॅझार्ड टू सोसायटी. आणि राजा महाराजांच्या काळात काय होतं, मदिरा किंवा तो नृत्य, तो जुगार, इट चेंज्ड. फॅन्टसी, बेटिंग, रमी, आणि आता कॉन्टेंट, न्यूडिटी कॉन्टेंट पण जास्त येतो बिकॉज बघणारे लोक आहेत. आता इथं बसून कोण पण कॅमेरा पुढे म्हणाला हा तुम्ही जावा स्टेट इंटरव्ह्यू करायला की न्यूडिटी खूप वाढली कॉन्टेंटवर, तुम्हाला काय वाटतं? तो म्हणेल नाही चुकीचं आहे. तिचं जर सेव्ड रील्स बघितल्या तर तुला लाज वाटेल. एव्हरीवन इज प्रिटेंडिंग की नाही आय एम अ सेन कॉन्टेंट कन्झ्युमर. तुम्हाला कोणाची कुंडली काढायची असेल ना, म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन मी तुला सांगतो. सो पुण्यातल्या एका कॉलेजला माझं सेशन होतं, आणि मोस्टली मला क्राऊड वर्क वगैरे नाही आवडत. मला टॉन्ट्स आणि पंच नाहीत आवडत क्राऊडवर टाकायला, कारण ते पे करून तिथं आले. प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. बट जर कोणमध्ये बोलला तर मी सुट्टी देत नाही. सो मी सांगत होतो की अरे हा कॉन्टेंट तुम्ही सेव्ह करताय, मग असं होतंय, मग तुमच्या चॉईसेस बदलतायत, सगळं होतंय, हे होतंय, ते होतंय. आता मी बांधतो हवेत मारलेला आहे, म्हणजे इट इज अ हवेत मारलेला इन द सातारी भाषा इज की जनरल स्टेटमेंट. पण एखाद्याला तो बांध स्वतःवर घ्यायला आवडतो की हे मला बोललेलं आहे. बट इट वॉज अ जनरल स्टेटमेंट. ऑफेंड व्हायला खूप सारी लोक असतात. सो एक जण हात वरती करून म्हणला की नाही आम्ही असं नाही करत, आम्ही छान रील्स बघतो आणि आम्ही हे करतो. मी म्हणलं आर यू शुअर? तो म्हणला येस. म्हणलं कम फॉरवर्ड. आला गडी पुढं. म्हणलं फोन काढ. आता त्याला जरा भीती वाटली की आता त्याला सिग्मा मेल बनायचं होतं. द प्रॉब्लेम विथ दिस जनरेशन इज की प्रत्येकाला कोणाच्या तर नजरेमध्ये अशी पर्सनॅलिटी बनायची जी पर्सनॅलिटी तुम्ही नाहीये, जस्ट टू इम्प्रेस अ पर्सन जो कधी तुम्हाला इम्प्रेसच होणार नाही. ठीक आहे, व्हर्च्युअल होतं. बरोबर. आणि हे खूप वेळा असं केलं होतं. मी पण हे करून बसलोय म्हणून सांगतो, मी काही शब्द नाहीये. आय वॉज दॅट पर्सन ऑल्सो. त्याला म्हणलं फोन तुझा पीपीटीला कनेक्ट कर. आता तो तिथंच गार झाला. म्हणला सर मला नाही करायचं. म्हणलं हे बघ तू माझ्याशी बोललाय, आता आपल्याला करावं लागेल. आता डोपामिन 80 लोक जे पुढे बसले त्यांचं व्हायला लागलं की आता काय होणार. मग त्याला म्हणलं इंस्टाग्राम ओपन कर. आम्ही स्क्रीन मिरर केली, इंस्टाग्राम ओपन केलं. त्याला म्हणलं मी तुझ्या इंस्टाग्रामवरचं एकच बटन दाबणार आणि तू काय बघतो लगेच सांगणार. तो म्हणला सर प्लीज डीएम उघडू नका. म्हणलं डीएम इज युअर पर्सनल स्पेस, मला नको. मी फक्त त्याच्या सर्च बटनवर क्लिक केलं. एक्सप्लोर. 90% सेमी न्यूड कॉन्टेंट होता. आणि तो काय सांगतोय मला की वी आर नॉट कन्झ्युमिंग कॉन्टेंट. आता तुम्ही मला सांगा
तो म्हणतो हे कसं आलं मला माहित नाही. अरे तू सेव्ह केलं, तू शेअर केलं. कोणीही असं म्हणू शकत नाही की अरे हे कसं आलं. हा कॉन्टेंट प्रमोट होतोय ना, त्याला आपण चुकीचे आहोत. आपण म्हणतो ना रमी बेटिंग प्रमोट होते. अरे जो प्रमोशन करतोय कर की अनफॉलो त्याला. तू किती का चांगला क्रिएटर असा ना तू. बरं अजून एक गोष्ट आहे, चला क्रिएटर्सला काही गरज आहे ह्या गोष्टींची, का तर पैसा कमवायचा आहे त्या परिस्थितीतून आलेत, पण त्यांनी पण सांगा की हे घातक आहे हे सांगा तुम्ही. बरं त्यांनी करतात म्हणून आपण एवढे येडे कार्य करायला. बरं आपण धरून चाललं त्यांना पैशाची गरज आहे, चाललं क्रिएटर्सची चूक नाही, बट आपण किती येडे हे नाही झालं पाहिजे. आपण का नाही, आपण हिथं का नाही. आणि मला असं वाटतं की कुठल्याही क्रिएटरनं हे किती पाळावं आणि कुठल्याही कन्झ्युमरनं पण, की जी गोष्ट तुम्ही कन्झ्युम करत नाही, जी गोष्ट तुम्ही वापरत नाही ती तुम्ही प्रमोट करू नये. सिम्पल. मला एक बेटिंग कंपनीचं आलेलं प्रमोशन आणि त्यांनी मला खूप मेल केले. त्यांनी आकडा सांगितलेला 1,60,000 रुपये. मला 1,60,000 खूप जास्त होते 300K असताना. खूप जास्त आकडा आहे हा. 20-30 हजारच देतात 3 रीलचे सांगितलेले. तर मी म्हणलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की अशी एक कंपनी वगैरे. त्यांना शेवटी ते नाही. मग कॉलवरती ते मला म्हणले तुझे क्या होता है, नोएडा कंपनी, तुझे क्या होता है, शाहरुख खान भी करता है, ये भी करता है, त्यांना फरक पडत नाही, तुला काय फरक पडतो. म्हणलं अरे मला फरक पडतो, मी शाहरुख खान नाही ना म्हणलं, आणि त्याला आता केलं तरी फरक पडत नाही. मग त्यानं मला एक डायलॉग मारला, म्हणला तुला ही इंडस्ट्री जगून देणार नाही, ही ॲड इंडस्ट्री ही इंडस्ट्री तुला बॉयकॉट करेल. म्हणजे इट्स ओके, नो वरीज, मला नाही करायचे प्रमोशन्स. सो जर तुम्हाला पैसेच कमवायचे तर तुम्ही मग तुमचा मार्ग आहे. बट तुम्हाला माणसं कमवून मला असं वाटतं कुठल्याही क्रिएटर नाही ना असं बघावं की अरे मी पुढे जाऊन लेजंड होणार आहे, मला माहिती आहे मी काय होणार आहे, मग आत्ता मी चुकीचे चॉईस नाही करणार. जस्ट इमॅजिन उद्या मी कुठं तर बाहेर मोठा टूर केला आहे, मेडिसिन स्क्वेअर गार्डन माझं स्वप्न आहे, तिथं परफॉर्म करणं. मी तिथं परफॉर्म करतोय, मी मागवळून जेव्हा माझ्या अकाउंटला जातोय ना तेव्हा मी रमीची जाहिरात केली, कसं वाटेल रे मला. माझ्या बाप्पा मला एकदा एक गोष्ट बोललेली, फेसबुकवर मी फोटो टाकायचो. सो ते इमो बॉयजचा जमाना होता 2012-13चा. केस वगैरे रंगवायचो पॅन्टवर, इव राडा धूर चौका चौकात गोळीबार, 1200Dचा तो कॅमेरा मिळायचा आणि त्यात आम्ही सगळे एडिटिंग वगैरे करायचो. पप्पांनी फोटो बघितला, पप्पा म्हणले, म्हणजे हे हायपोथेटिकल आहे, उद्या जर तू मंत्री संत्री झाला, पंतप्रधान झाला आणि हे जर फोटो बाहेर आले तर. मग पप्पा म्हणले की स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स ठेवायचा की उद्या मी मोठा होणार आहे आणि हे व्हायरल होईल. मी त्या दिवशी जेवढ्या शायऱ्या लिहिल्या त्या जेवढे माझे निब्बा फोटो होते सगळे डिलीट केले. आपण स्वतःला इथं ओव्हर व्हॅल्यू केलं पाहिजे. आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आय रिग्रेट डुईंग दॅट. हां, पण ते एका पिरियड नंतर समजतं ना. सो जास्त काय नाही. मग इथं ब्रीफली का बोललो, कारण मला असं वाटतं ना जेवढे लोक कॉन्टेंट क्रिएट करतात ना त्यांची पहिली लढाई आईबापासोबत आहे. तुम्ही पण आता इथं शूटला आहे, तुम्हाला तुमच्या मम्मी कन्व्हिन्स करायला काय लागतंय मला माहिती. आय नो वी आर पीपल ऑफ सेम लीग. सो पहिली लढाई तिथं आहे, तिथून रिस्पेक्ट सगळ्या शेवटी मिळणार आहे. लेट मी बी व्हेरी क्लिअर. सो ते एक बॅटल असते. दुसरी बॅटल असते जे तुमचं ऑडियन्स किंवा जे असतं ते ग्रो होत नसतं. तिसरी बॅटल असते मधूनच क्रिएटिव्हिटी ब्लॉक येतो, मधूनच टीम क्रिएट केलेली असते. तुम्ही त्या टीमला एका टीममध्ये एक जण येतो, त्याला सगळे शिकता येतं, तो सगळे शिकतून जाऊन बाहेर दुसऱ्याचं स्वतःचं काहीतरी करतो. सो इट इज गोइंग टू बी देअर. सगळ्यांची स्टोरी सेम आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर दिस. कॉन्टेंट क्रिएशनला अजून 10 वर्ष चांगलं फ्युचर आहे. कुठलीही वेव येते ते 10 ते 15 वर्ष असते, त्या पुढचं नाही सांगू शकत आपण. पण लाईव्ह शोजला आहे बरं का भवितव्य कायम. या तुम्ही लाईव्ह शोज तेव्हापासून चालायचे, ऑलिम्पस त्याच्या आधीपासून, आणि अजून पण चालणार लाईव्ह शोज, कारण लोकांना तो फील हवा आहे. कोविड नंतर जास्त वाढलंय त्याचं डिमांड. आईबाबांचं काय म्हणजे हे इतकं सगळं मोठं हे झालं. अरे मी मिडल क्लास फॅमिलीतलं आहे. मी इथून घरी गेलो त्यांना काय फरक पडत नाही. तू कोण पण असते तिकडे बाहेर, त्यांना एवढाच फरक पडतो तुझं पोट का वाढते, तू बाहेर का जेवतो, तू किती वेळ झोपला. आई बापा असतात. मी सांगतो ना, तुम्ही मिडल क्लास फॅमिलीत जन्माला आला ना, सगळ्यात भारी वरदान तुम्हाला एकच असतं, दे कीप यू ग्राउंडेड. तुला काय वाटतं धोनी घरी गेल्यावर काय साक्षी म्हणत असेल आयो धोनी 50 रन करत नाही, त्याला बी सांगणार तू असं. आणि दॅट्स सगळ्यांच्या घरी रे, इच अँड एव्हरी. हाऊस रूल असतात. हाऊसच्या बाहेर तुम्ही जे ना त्या हाऊसमध्ये नाही लागत आणि तसंच राहावं. नाही मला बाहेर गेल्यावर एवढे टाळे वाजवतात. कधी कधी घरात मी जोक मारतो, कोणच हसत नाही. बाहेर पैसे देऊन येतात माझे जोक ऐकायला, दुःख होतं, पण काय करणार, घर आहे ना ते आपलं, बरोबर आहे. सो ह्या गोष्टी असतात. त्यामुळे घरातल्यांनी मला खूप ग्राउंडेड ठेवले, आणि थँक्स टू 2 पीपल मला ग्राउंडेड ठेवायला. फर्स्ट इज माय ब्रदर, माझा लहान भाऊ असावा सगळ्यांना, लहान तर असावाच. ते आता शोजला तुम्ही आज आला तर तुम्हाला समजेलच, ह्याच्यावरती बराच किस्सा आहे. मी एक्सपोज नाही करत कॉन्टेंट जास्त. लहान भाऊ लय शहाणे असतात, ते ब्रुटल असतात आणि असावेत. आई वडील ब्रुटल नाहीत होऊ शकत तुमच्यासोबत. आई
आई वडील तुम्हाला कधी, तो शब्द नाही मला बोलायचा, बट तू कॅपिटल CA नाही म्हणणार तुम्हाला, तो भोळा आहे म्हणणार. आमचा भैया भोळा आहे, आमची दिदी भोळी आहे. भाऊ तसा नसतो, तू येडाय का म्हणणार जरा, तुला कळत नाही का हे असे. ही लिबर्टी फक्त बहीण भावाला असते. दॅट्स वाय वेन एव्हर यू आर आस्किंग ऑनेस्ट फीडबॅक, गो टुवर्ड्स युअर ब्रदर अँड सिस्टर. त्यांना फिल्टर नसतो. आई वडील थोडा विचार करतात, आईला भावड्याला वाईट वाटेल माझ्या. सो माझा भावानं मला आधीपासून ग्राउंडेड ठेवलेले, आणि बायको तर ब्रुटल फीडबॅक देते माझी. सो घरी वातावरण छान आहे. आणि आय डिसायडेड की घरी फक्त मला एवढंच विचारतात, काय खाल्लं, शो कसा झाला, किती लोक होते, दॅट्स इट. तेवढ्यापुरतंच आहे. आणि मला बोलायला आवडतं. सो येणं प्रकारेनं मी सांगतोच कसं आहे, काय चाललेलं आहे. आता नागपूरला जो तुमचा शो आहे, तर त्या शोमध्ये काय म्हणजे राहील तुमचं, लोकांना काय मेसेज राहील, आणि आता तुम्ही काय सांगता लोकांना, म्हणजे नागपूरच्या यंग्स लोकांना काय सांगता ते? पहिला जो शो झाला तो निवांत शो होता. सो त्याचं स्पेशलचं नाव निवांत होतं. सो ते निवांत का नाव ठेवलेलं, बिकॉज निवांत हा शब्द आय डोंट नो नागपूरमध्ये एवढा चालतो का नाही, बट महाराष्ट्रात सगळीकडे चालतो निवांत. की कसा आहेस तू, तर निवांत, आरामात. तर दुपारी जर कोणाला तुम्ही विचारलं ना, मेल फिमेल कोणाला तुम्ही कसा आहे, तर तो निवांत म्हणतो. बट पोस्ट 7 PM वेन सन गोज डाऊन अँड इमोशन्स गो अप, तेव्हा तुम्ही जर कोणाला विचारलं काय हो कसा आहे, तो म्हणतो बस इथे, आणि तो सांगतो. सो निवांत इथं बँडेज जे आपण सगळ्यांनी लावलेलं आहे, त्या शब्दामागं खूप मोठी स्टोरी. सो दॅट स्पेशल वॉज अबाउट दॅट. दुसरा होता काय फरक पडतो, लोक तुम्हाला सोडून जातात, बिट्रेल करतात, देर आर सो मेनी थिंग्स, तुमचं चुकतं, आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही काय म्हणता काय फरक पडतो. सो त्याची स्टोरी त्या दुसऱ्या स्पेशल्समध्ये. तिसरं होता तो दॅट वॉज इन्स्पायर्ड बाय आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका. सो मी बघायचो की आमच्या गल्लीतल्या सगळ्या नाही, दोघी तिघी आहेत, त्या सगळ्यांची मापं काढायच्या, ही अशी ती अशी, त्यांच्या घरी असं त्यांच्या घरी असं, शेवटी म्हणायचं जाऊ दे बाय आपल्याला काय करायचं. म्हणजे कधी आपण असं करतो, पुढच्याला पार बुली करतो, काही बोलतो, आणि शेवटी म्हणतो जाऊ दे आपल्याला काय करायचं. सो थर्ड शो वॉज अबाउट दॅट. फोर्थ शो जो मी सगळीकडे परफॉर्म केला 11 जिल्ह्यांमध्ये, नागपूरला खूप छान रिस्पॉन्स मिळाला मागच्या वर्षी, तो होता चालायचंच इन द सेन्स की व्हॉट एव्हर हॅपन्स चालतंय, चालायचंच. ते पण एक बँडेज आहे. आणि मी हायकी जो रिसेंट शो झाला माझा पुण्यामध्ये, सो मी हायकी इज लाईक देर आर 2 टाईप ऑफ पीपल इन युअर लाईफ, जे म्हणतात मी आहे की, आणि ते असतात, दॅट्स वाय युअर लाईफ बिकम इझियर. दुसरे असतात ते म्हणतात मी आहे की, आणि ते नसतात, दॅट्स वाय यू बिकम सेल्फ इंडिपेंडेंट. ठीक आहे. जो म्हणतो कधीही कॉल कर मी आहे, त्याचा फोन स्विच ऑफ असतो. ठीक आहे. आणि आत्ताचा जो शो आहे घरी विचारून सांगतो, त्याची स्टोरी मी तुम्हाला थोडा जिस्ट सांगतो. पहिले जे 5 शो होते त्यामध्ये आय वॉज ट्राईंग टू बिल्ड अ ब्रिज बिटवीन पॅरेंट अँड चाइल्ड. आय वॉज टेलिंग ईच अँड एव्हरी चाइल्ड की बाबा आईवडिलांचं महत्त्व काय, कसं राहिलं पाहिजे, एकत्र का राहिलं पाहिजे, मित्रांसोबत कसं राहिलं पाहिजे, प्रेम कुठं हवं, दोस्ती कुठं हवं. सो इट वॉज मोर अबाउट रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स अँड जस्ट ॲक्नॉलेज देअर प्रेझेन्स. रिस्पेक्ट खूप नंतरची गोष्ट. आता मला कळलं की पॅरेंट्सबद्दल खूप झालं, पण पॅरेंट्सला पण समजून देण्याची गरज आहे की मुलांचं स्ट्रगल काय. सो इथून पुढचे स्पेशल्स मुलांसाठी आहेत, मुलांच्या बाजूने पॅरेंट्ससाठी. सो फॅमिलीज खूप येतील बघा आज पण. तर ह्या शोची कहाणी एकच आहे की घरी विचारून सांगतो. खूप लोकांना वाटतं बंधन आहे, मी घरी विचारून सांगतो, मी घरी सांगतो. सो इट्स नॉट अ बंधन, इट्स अ डिफरंट स्टोरी. घरी विचारून सांगतो इन अ पॉझिटिव्ह वे, नॉट इन अ निगेटिव्ह वे. त्याची ही स्टोरी आहे. भारी वाटतं मला इकडे येऊन, आणि फिरून फिरून मी तेच गोष्ट बोलतो की रोड खूप छान, थँक्स टू दॅट वन पर्सन गडकरी साहेब. की कोणाचं नाव नाही घेतलं तर मी आवर्जून नाव घेणार की भाऊ आम्ही तिकडून आलो आहे ना, म्हणजे साताऱ्याकडून लातूरपर्यंत इथपर्यंत खूप छान रोड आहेत. म्हणजे इझी ट्रॅव्हलिंग झालेलं आहे आमचं, खूप भारी वाटलेलं आहे. आणि फॉर द फर्स्ट टाईम आम्ही बाय कार ट्रॅव्हल केलं ह्या साईडला. सो छान वाटतं. आणि यू पीपल आर लकी की एवढे छान रोड्स आहेत तुमच्याकडं, आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॉल्स आहेत, मंदिर पण छान आहेत तुमच्याकडं. टेकडी गणेशला जाऊन आलो सकाळीच. सो यू आर लिव्हिंग इन अ व्हेरी गुड सिटी. एक दिवस मी फक्त फिरायला येणार आहे इकडे, सो त्यावेळी नक्कीच विल डू सम अनदर थिंग्स. आणि छान वाटलं मला सगळ्यांशी. आज आपण सौरभ सरांसोबत गप्पा मारल्या. आय होप की तुम्हाला आवडल्या असतील. चला तर मग भेटूया पुढच्या शोमध्ये नवीन गेस्ट सोबत. Hey Bawa, like, share and follow for more updates.